नांदेड लोकसभा मतदारसंघातून एक चांगल्या पद्धतीचे जे उमेदवार होते ते वसंतराव बळवंतराव चव्हाण हे मोठ्या मताने मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत। त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। खासदार पदी झाल्यानंतर आता हे वसंतराव जे आहेत हे एक लोकप्रिय असे आमदारही होते। हे 1978 ला नायगाव तालुक्यामध्ये खैरगाव तर सरपंच 1978 ला हे सरपंच होते वसंतराव बळवंतराव चव्हाण। ते आता खासदारपदी निवडून आले। त्यानंतर 1990 ते 2002 मध्ये ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते। त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ते होते। त्यानंतर विधान परिषदेचे आमदार 2002 साली होते। त्यानंतर नायगाव विधानसभेमधून अपक्ष म्हणून ते निवडून आले होते आणि विधानसभेत काँग्रेसचे 2014 ला ते आमदार म्हणूनही त्यांनी कार्य केलेले आहे। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी कार्य केलेले आहे आणि आता 2024 ला ते खासदार नांदेड शहराचे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे झालेले आहेत। त्यांचा व्यवसाय शेती असून 12वी पास असून ते BCom प्रथम वर्ष पीपल्स कॉलेज नांदेड मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे 71-72 साली शिकले। कृषी उत्पन्न बाजार समितीचे ॲग्रिकल्चर प्रोसेस जी मार्केट कमिटी असते त्याचे ते संचालक असून नायगाव कॉलेज जनता हायस्कूल आणि ॲग्रोचे अध्यक्ष आहेत। ते आता खासदारपदी 59,442 मतांनी निवडून आले अधिक। आता त्यांना काँग्रेसचे चव्हाण वसंतराव बळवंतराव यांना 5,28,894 मतं मिळाली। त्यानंतर भाजपचे प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांना 4,69,452 मतं मिळाली 42% आणि वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना 47% अंदाजे साधारण। आणि वंचित बहुजन आघाडीचे अविनाश विश्वनाथ भोशीकर यांना 92,512 8% एवढी मतं मिळाली। त्यानंतर पांडुरंग राणा अडगुळवार यांना 6,901 म्हणजे 0.06 इतकी मतं मिळाली। म्हणजे 5,000च्या पुढं ज्यांना मतं मिळाली त्यांची फक्त वर्गवारी यामध्ये घेतलेली आहेत आणि 59,442 मतांनी वसंतराव बळवंतराव चव्हाण काँग्रेसतर्फे निवडून आले। आता हे यांचा व्यवसाय शेती असून पत्नी गृहिणी। हाऊस नंबर 95-3 चव्हाण गल्ली नायगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे त्यांचं वास्तव्य आहे। त्यांचं घर आहे तेथे आणि ते तेथे राहतात। तर हे वसंतराव जे बळवंतराव चव्हाण हे खासदार जे झालेले आहेत तर यांनी म्हणजे सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून सर्व प्रकारचं कार्य केलेलं आहे। आता नांदेड हे दख्खन पठारावर गोदावरी नदीच्या तटावर असलेले नांदेड नंदा नदीच्या तीरावर असलेले शहर म्हणून नांदेड हे नाव इसवी सनापूर्वी पडलेलं असलेलं आहे। प्राचीन काळी येथे सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव आणि यांचं हे मोठमोठे राजे यांचं राज्य होतं। त्यानंतर बहामनी, निजामशाही, मोगल, मराठे, निजाम आणि नंतर इंग्रजांचं राज्य या भागामध्ये होतं नांदेडला।
सचखंड गुरुद्वार येथे असल्यामुळं शीख व इतर पर्यटक फार मोठ्या प्रमाणात येथे येतात आणि एक धार्मिक स्थळ म्हणून एक येथे पर्यटन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालतो, भाविक जास्त येतात. सरकारने या मतदारसंघातील केंद्रात किंवा नांदेडला शहरास पवित्र तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे, म्हणून हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. यामध्ये साधारण दलित, मुस्लिम असे जे लोक आहेत व लोकसंख्या ती 4.5 लाख पर्यंत असते. मराठा 6 लाख आणि लिंगायत जवळपास 2 लाख अशी एक यामध्ये मतदारसंघामध्ये लोकसंख्या आहे. आणि यामध्ये जे विधानसभा मतदारसंघ येतात त्या विधानसभा मतदारसंघामध्ये भोकरची जागा रिक्त आहे. नांदेड उत्तरमध्ये बालाजी कल्याणकर हे आमदार आहेत. नांदेड दक्षिणमध्ये मोहनराव हंबर्डे हे आमदार आहेत. नायगावमध्ये राजेश पवार हे आमदार. देगलूरमध्ये जितेश अंतापूरकर हे आमदार आणि मुखेडमध्ये तुषार राठोड हे आमदार. या आमदारांनी काँग्रेसचं चांगलं कार्य केलं आणि वसंतराव चव्हाण यांना मताधिक्य दिलेलं आहे. यामध्ये यापूर्वी या मतदारसंघात 52 ला देवराम कांबळे हे खासदार होते. 57 ला हरिराव सोनुले हे खासदार होते. 62 ला तुळशीदास जाधव सोलापूरचे ते खासदार होते. 67 71 ला व्यंकटराव तरोडेकर हे खासदार होते आणि 77 ला महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले केशवराव धोंडगे हे खासदार होते. 80 84 ला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे खासदार होते. 87 ला अशोक चव्हाण हे खासदार होते. 89 ला व्यंकटेश कावडे हे खासदार होते. 91 ला सूर्यकांता पाटील या खासदार होत्यात. गंगाधरराव देशमुख हे 96 ला कुंटुरकर हे खासदार होते. 2004 ला दिगंबर बापूजी पवार हे खासदार होते. 2009 ला भास्करराव खदगावकर पाटील हे खासदार होते आणि 2014 ला अशोकराव चव्हाण हे खासदार होते. 2019 ला प्रतापराव चिखलीकर हे खासदार होते आणि आता या प्रतापराव चिखलीकराचा भाजपचे यांचा पराभव करून वसंतराव बळवंतराव चव्हाण काँग्रेसचे हे खासदार झालेले आहेत. आता हे खासदार झालेले असले तरी येथे अनेक महत्त्वाच्या योजना किंवा या मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी या वसंतराव चव्हाणाला बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. येथे रस्त्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातील जे रस्ते आहेत तो एक महत्त्वाचा प्रश्न. त्यानंतर पाण्याचा एक प्रश्न आहे. पाणी की प्रत्येक खेडेगावाला पिण्याचं पाणी टाक्या बांधून नळाद्वारे पुरवण्याचं तो एक प्रश्न आहे. त्यानंतर शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, कारण या भागामध्ये एक जे लोक शेती करतात त्या शेतमालाला भाव मिळणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि शेतकऱ्यांचे दुसरे प्रश्न चांगल्या पद्धतीचं बियाणं मिळणं, त्यानंतर शेती अवजारं, त्यानंतर कीटकनाशक आणि या सगळ्या बाबी कमी प्रमाणामध्ये किंवा जास्त प्रमाणामध्ये एक अर्ध्या किमतीत जरी मिळाल्या शेतकऱ्यांना तरी तो प्रश्न त्यांचा सुटू शकतो. अवजारे अर्ध्या किमतीत मिळाले पाहिजेत, बियाणं अर्ध्या किमतीत मिळालं पाहिजे, त्यानंतर कीटकनाशक हे अर्ध्या किमतीमध्ये मिळाले पाहिजे शेतीला, कारण शेतमालाचे भाव कधी गडगडतील कधी चांगले येतील हे काही सांगता येत नाहीये. तो एक महत्त्वाचा प्रश्न. आणि हे माल शेतकऱ्यांनी तयार केलेला जो माल असतो तो वाहून नेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं रस्तं, मग हे सिमेंट काँक्रीटचे आणि साधारण 2 बैलगाड्या जातील किंवा 2 ट्रका जातील एवढ्या रुंदीचे रस्ते डांबराचे किंवा सिमेंटचे हे गाव खेड्यांना जोडणारे रस्ते जे राहिले असतील, जे केले असतील तर ते करणं देखील एक महत्त्वाचं काम यामध्ये करावे लागणार आहे. पाण्याचा प्रश्न
एक सुटला पाहिजे, त्यानंतर रस्त्याचा प्रश्न सुटला पाहिजे, आणि शेतकऱ्यांना जो सिंचन आहे, सिंचन व्यवस्था, मग ती शेततळ्यामार्फत येईल किंवा पाणी साठवून कुठं धरणं बांधून किंवा काही यानुसार नवीन नवीन योजना किंवा प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न करून हा एक भाग सिंचनाचा हा व्यवस्थितरित्या अभ्यास करून सोडवला गेलेला प्रश्न, कारण हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत आहे आणि हा सोडवणं अतिशय महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजना, यानंतर म्हणजे एक संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे. त्यानंतर एक दुसरी महत्त्वाची योजना विधवा अनुदान किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकांना कुपनाच्या योजना, धान्य, मोफत धान्य. तर हे मोफत धान्य हे सध्या 5 किलो दिलं जाते, 8 किलो दिलं जाते, 10 किलो दिलं जातं, त्यात दुपटीने वाढ करायची. संजय गांधी निराधार अनुदान निवृत्ती वेतन योजना, त्याच्यामध्ये दुपटीने वाढ करायची. सध्या 1,500 मिळत असेल तर ते 3,000 2,500 करायचं, कारण त्या प्रमाणामध्ये भाव वाढलेले आहेत. आणि या पूर्वीच्याच ज्या योजना आहेत त्या दरवर्षी तशीच असतात, त्यावर कोणी काम करत नाही, कोणी लोकसभेमध्ये आवाज उठवत नाही, आणि तो एक महत्वाचा व्यक्तिगत. त्यानंतर उज्ज्वला गॅस योजना आहे, की लाकूड मिळत नाही, रॉकेल मिळत नाहीत, तर तो एक प्रयत्न करण्यासाठी एक महत्वाचं काम या नांदेड मतदारसंघामध्ये झाले पाहिजे. आता नांदेड मतदारसंघामध्ये काही चित्र उलटे पालटे झालेले आहेत. कुणी या पक्षातून मुख्यमंत्री त्या पक्षात गेला, त्या पक्षातून या पक्षात गेला, आणि येथे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते, पण सत्तेसाठी परत या पक्षातून परत त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, काँग्रेसमधून परत भाजपमध्ये, भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये, अशा पद्धतीचं जर सत्तेसाठी कोलांट्या उड्या जर झाल्या तरी लोक तुम्हाला तेथे नाकारतात. आणि हाच प्रकार येथे तुम्हाला पाहायला मिळालेला आहे, कारण येथे लोकांनी आता सुस्पष्टपणे नाकारलेलं आहे. भाजपमध्ये तुम्ही गेले म्हणून तुम्हाला लोक निवडून देतील, लोक तुमच्या मागं नाही आहेत. तुम्ही स्वतःचे जे वैयक्तिक काही प्रकार केलेले आहेत तर ते तुम्हाला लकलाभ, आणि तेच प्रकार परत तुम्ही पुढे चालवून आम्ही गेलो म्हणजे आमच्या मागं लोक येतील, तर असं काही घडत नाहीये. लोक अजूनही येथे काँग्रेसचा आहे, काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे. शंकरराव चव्हाण का असो, गुंटूर वार असो, किंवा इतर कोणते भास्करराव पाटील खदगावकर असो, कारखान्याचे चेअरमन असोत, किंवा इतर जे सगळ्यात महत्वाचे लोक होते, केशवराव धोंडगे असोत, तर हे जे चांगले लोक होते यांनी कधी पक्ष बदललेला नाही. ते शेवटपर्यंत एकनिष्ठच पक्षाचे राहिले, कारण त्यांना माहिती आहे पक्षापेक्षा माणूस मोठा नसतो, आणि एक पक्ष हा एक विचारधारा असते, पक्षाचे काही तत्व असतात, पक्षाच्या काही निष्ठा असतात, आणि त्या जर सोडल्या आणि तुम्ही दुसऱ्या पक्षात गेले तर मग तुम्हाला त्या पक्षाविषयी काहीच निष्ठा नाही, म्हणजे तुमची स्वतःवरच निष्ठा नाही, असा एक भाग होतो. आणि तो करण्यासाठी, तो टाळण्यासाठी तुम्हाला पक्ष बदल करून दुसरीकडे जाऊन एक सर्वसामान्यपणे पदाला भुलून हा जो प्रकार जर तुम्ही केलात तर तो जनतेला मुळीच आवडलेला नाहीये, आणि जनता तुमच्या मागं कधी जात नाही. म्हणजे एक जनरली अशा पद्धतीचे कुणी काय करतंय, कशा पद्धतीने कामं करतात, तर लोकांची कामं करणारा जो खासदार असेल, लोकांची कामं करणारा जो माणूस असेल, लोक त्यामध्ये जातात. तर आता हे वसंतराव चव्हाण हे चांगल्या पद्धतीचं कार्य करून एक प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आपापलं ऑफिस करून साधारण लोकांना भेटण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी एक मध्यवर्ती कार्यालय निर्माण करून त्या पद्धतीने लोकांचे प्रश्न व अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर राहतील, अशी एक आशा आपणाला वाटू शकते. म्हणून या पद्धतीने सर्वात जास्तीत जास्त दृष्टिकोनातून जास्तीत जास्त लोकांना लाभ पोहोचवल्या, लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हे लोक प्रयत्न करतील अशी एक शक्यता आहे. कारण हे बळवंतराव चव्हाण हे सुचलील व चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते असल्यामुळे आणि तळागाळातून आलेले असल्यामुळे
ते केवळ मुख्यमंत्र्याचे चिरंजीव आहेत किंवा त्यांना राजकीय फार मोठा वारसा आहे अशातला काही भाग नाहीये. एक सर्वसामान्य सरपंच किंवा एका मंडळाच्या माध्यमातून पुढे आलेला हा राजकीय व चांगल्या पद्धतीचा कार्यकर्ता असून यांच्या मार्फत चांगल्या पद्धतीचे एक कार्य होईल आणि हे अधिक लोकप्रिय होऊन पुढं विविध प्रकारचे मंत्री किंवा एकंदरीत चांगल्या पद्धतीचे मोठे पदही मिळू शकतात अशी एक शक्यता आहे. आमचा हा एटीएम न्यूज वर्ल्ड हा चॅनल लाखो लोक बघत असतात आणि हा एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल हा सबस्क्राईब करा. अनेक जणांनी सबस्क्राईब केलाय, तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रसार या चॅनलचा होतोय तर त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. म्हणजे सबस्क्राईब करा आणि एक शेअर करा आणि आपल्या या म्हणजे चांगल्या मताने निवडून आलेल्या चांगल्या खासदाराला आपण शुभेच्छा देऊ आणि तुमचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्ही खासदारांना कायम भेटत जा. त्यांचे प्रश्न तुमचे अडीअडचणी सोडत जा. ते तुमचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर आहेतच आणि राहतीलच. तर या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा चॅनल एटीएम न्यू वर्ल्ड शेअर करा.